हां, तो क्रियापदाच्या रूपावरून आपण शिकत काय आहोत? क्रियापदाचे अर्थ. तो क्रियापदाचे अर्थ म्हणजे काय मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्रियापदाच्या रूपावरून निरनिराळ्या काळांचा बोध होतो. बरोबर. निरनिराळ्या काळांचा बोध होतो. बरोबर. काळांचा बोध होतो. पण केव्हा केव्हा काय होते? पण केव्हा केव्हा लिहा पुढे लिहा. पण केव्हा केव्हा क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध नव्हता. पण केव्हा केव्हा क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध नव्हता. आज्ञा काळाचा बोध नव्हता. आज्ञा, उपदेश, विनंती, कर्तव्य, इच्छा, राईट, संकेत, हेतू, उद्देश्य, राईट. तो कर्तव्य, इच्छा, संकेत, हेतू, उद्देश्य, राईट का. असं ते क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला कळतं, राईट का. सो असे समजते. असं लिहा पुढे. काय लिहा? असे समजते. तर क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला एवढ्या सगळ्या वरच्या गोष्टी कळतात. असे समजते. त्याला व्याकरणात क्रियापदाचे अर्थ असे म्हणतात. त्याला व्याकरणामध्ये आपण क्रियापदाचे अर्थ असे म्हणतो. तो ठीक आहे. तो पॉईंट तुमचा क्लिअर झाला. चला, कळाला का इथपर्यंत? तो जो मी बोलायचा प्रयत्न केला तो तुम्हाला तुम्ही तेवढा कॅप्चर केला असेल. आता त्याला आपण समजून घेऊ. काय बरं का बघा. क्रियापदाचे जर का तुम्हाला अर्थ समजून घ्यायचे असेल तर क्रियापदाचे अर्थ समजून घेण्यासाठी क्रियापदाचे आपल्याला काय करायचे? आता क्रियापदाचे अर्थांचे प्रकार बघायचे आहे. अर्थांचे प्रकार तो कोणकोणते? 1, 2, 3 आणि 4. तर क्रियापदांच्या अर्थांचे प्रकार 4 असतात. त्यांच्यावरून आपल्याला क्रियापदांचा अर्थ म्हणजे काय तो कळतो. पहिला प्रकार कोणता आहे? क्रियापदाचा अर्थ याचा पहिला प्रकार असतो स्वार्थ. काय असतो? स्वार्थ म्हणू आपण. ठीक आहे. तो स्वार्थ काय? या अशा पद्धतीने स्वार्थ लिहिला. तर क्रियापदाचा अर्थ जो काही आहे त्याचे 4 प्रकार पाडतोय. त्याच्यापैकी तुम्हाला सांगतोय मी स्वार्थ. आता स्वार्थ म्हणजे काय बघा. स्वार्थ म्हणजे काय? एखादं वाक्य तुमच्या नजरेमध्ये ठेवलं मी, बरोबर. क्रियापदाला तुम्ही बघितलं, बरोबर. त्या क्रियापदाला बघता तुम्हाला काळ ओळखता आला की बाबा या 12 प्रकारापैकी कोणता तरी काळ ओळखता आला तुम्हाला, बरोबर. याचा अर्थ काय आहे? जर समजा तुमच्यासमोर मी वाक्य दिलं, त्या वाक्यामधला क्रियापदावरून जर का तुम्हाला काळ ओळखता आला, तर क्रियापदाच्या अर्थामधलं स्वार्थ हा त्याचा अर्थ आहे. कोणता अर्थ आहे? स्वार्थ. म्हणजे मी काय बोलतोय लक्षात येते तुमच्या की त्याचा जो आहे ना ते जे वाक्य आहे ना ते वाक्य स्वार्थी वाक्य म्हणजे काय? त्याच्यामध्ये असणारा क्रियापद जो आहे ना ते क्रियापद काळाचा प्रकार सांगून देते. लक्षात येते काय? समजा मी बोललो मी आंबा खाल्ला. तर मी आंबा खाल्ला जेव्हा मी हे वाक्य मेन्शन करतोय तर तुम्हाला काय दिसायला भेटतं? तुम्ही काय म्हणताय की हे वाक्य भूतकाळी आहे. बोलून बसले की नाही तुम्ही, बरोबर की नाही? तुम्ही म्हणणार की हे वाक्य भूतकाळी आहे, बरोबर आहे, राईट का. जर तुम्ही हे वाक्य ओळखून घेतलं म्हणजे या वाक्यामध्ये असणारा जो क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला काळाचा प्रकार कळाला. तर या वाक्यामध्ये असणाऱ्या क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला काळाचा प्रकार कळाला, राईट का. तर क्रियापदाचा कोणता अर्थ आहे? हा क्रियापदाचा स्वार्थ हा अर्थ आहे. क्रियापदाचा कोणता अर्थ आहे? स्वार्थ. का? कारण की त्याच्यावरून त्या क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला काय कळतंय? वेगवेगळे जे काही काळ आहेत ते कळत आहेत. तो स्वार्थ म्हणजे काय, राईट. आपण जर बघायला गेलो ॲक्च्युली स्वार्थ हा क्रियापदाचा अर्थ असू शकत नाही असं तुम्हाला लक्षात येते, बरोबर. चालेल, तसं म्हटलं तरी 100% एकदम परफेक्ट आहे की स्वार्थ हा क्रियापदाचा अर्थ याचा प्रकार असू शकत नाही. तो क्रियापदाचा जो काही अर्थ आहे याचे जे मी 4 प्रकार पाडतोय त्या 4 प्रकारपैकी हे पुढचे जे 3 असतील हे खरे प्रकार असतील, राईट का. पण स्वार्थ जो काही आहे त्यांनी टाकला आहे आता त्या प्रकारामध्ये. तरी तुम्ही लक्षात राहू द्या की बाबा क्रियापदाच्या अर्थ जे काही आहे त्याचे 4 प्रकार पडतात, स्वार्थ आणि पुढील 3. ते बघू आपण पुढील 3. स्वार्थ म्हणजे काय बरं का, की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जर का तुम्हाला काळांचा जर का बोध होत असेल तर त्याचा अर्थ जो काही आहे क्रियापदाचा तो कोणता अर्थ आहे? स्वार्थ. बोला, कळालं का? कळालं का रे? हो. जसं की काय? गौरी शाळेला गेली, राईट. मी नक्कीच शर्यत जिंकेल. आता मला सांगा, मी जर तुम्हाला असं बोलतोय मी नक्कीच शर्यत जिंकेल तर तुम्ही काय म्हणणार? हे वाक्य भूतकाळी आहे.
हे वाक्य भूतकाळी कशावरून कळालं? त्याच्यामध्ये असणारा क्रियापद जो आहे ना जिंकेन, त्या जिंकेनमध्ये NAN तुम्ही काय म्हणणार हा साधा भूतकाळ आहे, साधा भविष्यकाळ आहे. साधा भविष्यकाळ तुम्हाला कळाला. मग आता जो क्रियापदाचा अर्थ आहे ना याच्यामध्ये कोणता आला माहिती आहे का? क्रियापदाचा अर्थ तो स्वार्थ आला आहे, राईट का? तर ज्या क्रियापदाच्या वेगळ्या रूपावरून तुम्ही भूतकाळी आहे का भविष्यकाळ आहे हे जर का ओळखू शकत असणार ना, तो क्रियापदाचा कोणता अर्थ झाला? तो स्वार्थ अर्थ झाला, राईट. तर एवढी बात तुम्हाला कळाला असणार. दुसरा प्रकार आपण बघून घेऊ. दुसरा आहे आज्ञार्थ. आज्ञार्थ. तर क्रियापदाचा जो अर्थ आहे त्याचा दुसरा प्रकार मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तो आहे आज्ञार्थ. दुसरा प्रकार सांगण्याचा प्रयत्न करत आहे तो आहे आज्ञार्थ. आता आज्ञार्थ काय? आज्ञार्थ काय बघा. आज्ञार्थ म्हणजे काय? क्रियापदाचे तुम्हाला एक वाक्य दिसायला भेटते, वाक्याच्या शेवटी क्रियापद आहे, त्या क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला काळाचा बोध नाही होते. कोणता काळ आहे त्याचा बोध नाही होते. काळाचा बोध न होता बोध होतो कशाचा माहिती आहे? तो बोध होतो तुम्हाला आज्ञा, राईट का? तर त्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे किंवा आशीर्वाद देणे, मी लिहून देतो तुम्हाला, ठीक आहे. तो क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे, मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती, उपदेश करणे, राईट का? या गोष्टीचा बोध होतो तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. तो आज्ञार्थी क्रियापद म्हणा किंवा तुम्ही काय म्हणा की क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? तो आज्ञार्थी हा अर्थ आहे, राईट. मी तुम्हाला आज्ञार्थाबद्दल मेन्शन करतोय. आज्ञार्थ, राईट का? तो क्रियापदाचा अर्थ याचा दुसरा प्रकार कोणता सांगतोय? आज्ञार्थ. आता आज्ञार्थाबद्दल काय लिहिणार तुम्ही? क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे, राईट, आज्ञा करणे. नंतर पुढे काय? नंतर विनंती, आज्ञा करणे, विनंती. नंतर मागणी करणे, मागणी. नंतर आशीर्वाद देणे, राईट. नंतर काय? प्रार्थना करणे, राईट, विनंती करणे. नंतर उपदेश करणे यांचा बोध होतोय. तो क्रियापदाचं जे काही रूप आहे त्याच्यावरून काळाचा बोध न होता कशाचा बोध होतोय? तर आज्ञा केली जाते असं वाटतं की बाबा या क्रियापदाच्या रूपावरून ना आज्ञा केली जाते असं कळतंय, आशीर्वाद दिला जातो असं कळतंय, प्रार्थना केली जाते असं कळतंय, विनंती केली जाते असं कळतंय, उपदेश देतोय असं कळतंय, राईट का? तर एवढ्या गोष्टींचा जर का समजा बोध होतो, एवढ्या गोष्टींचा जर का बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात, असं म्हटलं तरी चालेल. आज्ञार्थी, राईट का? तो आज्ञार्थी क्रियापदाचा अर्थ असं म्हणतात, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकतो, ठीक आहे. तो आता उदाहरण घेतल्याशिवाय तुम्हाला याचा अर्थ पण व्यवस्थित कळणार नाही. उदाहरण घेतो मी, तो ठीक आहे. आज्ञार्थ क्रियापदाचा जो की दुसरा प्रकार आहे, क्रियापदाच्या अर्थाचा जो दुसरा प्रकार आहे तो आज्ञार्थ. त्याची उदाहरणं मी सांगतोय, तर त्याची उदाहरणं मी तुम्हाला सांगतोय. बघा आता पहिली उदाहरण देतो, तुम्हाला कळून देईल बात. पहिली उदाहरण आहे, मुलांनो सर्वजण शांत बसा. मुलांनो सर्वजण शांत बसा. तो सर्वजण शांत बसा. सांगा बरं का या ठिकाणी काय होतं असेल? शांत बसा. आता तुम्हाला दिसायला भेटेल की यार शांत बसा कोणत्या काळाचा आहे? तुम्ही डोकं खाजू येडे झाले. तुम्हाला कळणार बी नाही ना सत्यामधून होते ना कोणत्या भूतकाळ भविष्यकाळामधले ना काळ कळते. तर जो काही शांत बसा हा जो काही क्रियापद आहे याच्या रूपावरून तुम्हाला काळाचा बोध नाही होते, पण हा तुम्हाला इथं आज्ञा केली जाते, राईट का? तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसायला भेटेल की बाबा क्रियापदाचं जे काही रूप आहे ना याच्यावरून काय कळते? आज्ञा केली जाते, राईट का? तो आज्ञा आहे, राईट. सो मुलांनो सर्वजण शांत बसा, राईट. याच्यामध्ये क्रियापदाचा कोणता अर्थ येतोय? तो आहे आज्ञार्थ, राईट का? तो काय? आज्ञार्थ. हे पहिलं उदाहरण मी तुम्हाला दिलं. दुसरं उदाहरण तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. तर दुसरं उदाहरण कोणतं? देवा सर्वांना सुखी ठेव. देवा सर्वांना सुखी ठेव, ठीक आहे. तो देवा सर्वांना सुखी ठेव. आता हे जर का तुम्ही उदाहरण हे जर का तुम्ही वाक्य बघायला गेलात, देवा सर्वांना सुखी ठेव, तर याच्यामध्ये काय केली गेली? प्रार्थना केली गेली. याच्यामध्ये काय केली गेली? प्रार्थना केली गेली, राईट. सो देवा सर्वांना सुखी ठेव याच्यामध्ये प्रार्थना केली गेली, राईट. मग प्रार्थना जर का समजा याच्यामध्ये केली गेलेली आहे, तो प्रार्थना आपण बोललो ना अगोदर की क्रियापदाचा जो अर्थ आहे आज्ञार्थ, त्याच्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून काय काय होते? आज्ञा कळते, प्रार्थना कळते, आशीर्वाद देणे, मागणी करणे, राईट, उपदेश करणे, विनंती करणे. हे असलं जर का घडत असेल ना, तो क्रियापदाचा कोणता अर्थ आहे? तो आज्ञार्थ आहे. तो कोणता अर्थ आहे? तो आज्ञार्थ आहे. तो हे सुद्धा आज्ञार्थ क्रियापदाचा जो काही अर्थ आहे ना आज्ञार्थ, त्याचं उदाहरण आहे. देवा सर्वांना सुखी ठेव, ब्रॅकेटमध्ये पुढे तुम्ही प्रार्थना लिहायच्या, राईट. हे दुसरं उदाहरण. तिसरं
तिसरं उदाहरण, एवढे आमचे काम कराच, राईट का, कृपया आमचे एवढे काम करा, कृपया आमचे एवढे काम करा, एवढे काम करा. तो हे काय होत असेल बरं का या वाक्यामध्ये, कृपया आमचे एवढे काम करा. तुम्हाला नक्की तिथं कळायला भेटत असेल की विनंती केली जाते. काय केली जाते? विनंती. आणि जर विनंती जर का बोध झाला तर विनंतीचा बोध, आज्ञाचा बोध, प्रार्थनेचा बोध जर का क्रियापदावरून होत असेल तर ते काय आहे, ते क्रियापदाचा अर्थ आज्ञार्थ आहे, ते आज्ञार्थ आहे. ते तिसरं उदाहरण आज्ञार्थाचं दिलं तुम्हाला मी. कृपया आमचे एवढे काम करा, विनंती केली जाते. आणि जर का क्रियापदाच्या बोधावरून जर का विनंती केली जात असेल तर ते क्रियापदाचा अर्थ आहे, कोणता अर्थ आहे तर आज्ञार्थ. तो क्रियापदाचा अर्थ कोणता आहे तर आज्ञार्थ. लक्षात ठेवा. ठीक आहे. चौथं उदाहरण घ्या. चौथं उदाहरण, तेवढी खिडकी लाव पाहू, तेवढी खिडकी लाव पाहू. आज तुम्हाला काय दिसायला भेटतं आहे बरं का, इथं तुम्हाला दिसतं भेटतं की यार इथं आज्ञा केली जाते बरं का. कोणाला तरी असं सांगितलं जातं की बाबा ती खिडकी लाव, राईट की नाही. तर तेवढी खिडकी लाव पाहू, तर तुम्हाला या ठिकाणी आज्ञा दिसायला भेटतोय. परंतु जी आज्ञा लाव पाहू, राईट का, कर बघू अशा पद्धतीने तुम्ही बोलतात ना, तो लाव पाहू वगैरे, तर ही जी काही ना आज्ञा आहे, पण त्या आज्ञाला एक नाव आहे. कोणती आज्ञा आहे ती? सौम्य आज्ञा आहे. कोणती? सौम्य आज्ञा. याला कोणती आज्ञा म्हणतात? सौम्य आज्ञा, राईट का. एवढा ग्लास उचल बघू असं म्हणतो ना आपण, एवढा ग्लास उचल पाहू, एवढा ग्लास उचल बघू. आज्ञा करतोय मी, पण आज्ञा बघा, आज्ञा करण्याचा प्रकार बघा, राईट की नाही. सो तेवढी खिडकी लाव पाहू ही एक आज्ञा आहे, परंतु ही सौम्य आज्ञा आहे. तो सौम्य आज्ञाचं तुम्हाला उदाहरण लक्षामध्ये ठेवा, राईट. पुढे काय आहे? पुढे आहे देव तुमचे चांगले करो. देव तुमचे, किती उदाहरण आहे, पुढचं उदाहरण आहे बरं काय, देव तुमचे चांगले करो. सांगा बरं का याच्यामध्ये काय, कशाचा बोध होतोय रे? देव तुमचे चांगले करो. सांगा बरं याच्यामध्ये कशाचा बोध होतोय? सदा सुखी रहा, आशीर्वाद, राईट का. सदा सुखी रहा, राईट का. तो देव तुमचे चांगले करो या ठिकाणी तुम्हाला दिसायला भेटतोय कशाचा बोध होतोय? आशीर्वाद, राईट. आणि आशीर्वादचा बोध, सौम्य आज्ञा, आशीर्वादचा बोध, विनंती, प्रार्थना, आज्ञा, राईट का, हे सगळं काय आहे तर क्रियापदाच्या अर्थांचा आज्ञार्थ हा प्रकार आपल्याला दिसायला भेटतो. ठीक आहे. अजून आहे, राईट. आता अजून काय बरं का, समजा अनुमोदन प्रश्न आहे, तो लिहून घ्या. मी हे काम करू, प्रश्नचिन्ह, राईट. तो मी हे काम करू, तुम्हाला उमजत नाही यार हे काय आहे, हे कोणता काळ आहे, तुम्हाला क्रियापद बी उमजत नाही आणि काळ कोणता ते पण कळत नाही. आता तुम्ही काहीतरी गोष्टी मागतायत, मागणी करतायत, राईट की नाही. मागणीचं काम होते, मला दिसायला भेटतो की बाबा इथे मागणी होते. तो मी हे काम करू, एकतर तुम्ही मागणी घालतायत की मला हे काम द्या बा, राईट की नाही. एकतर मागणीबद्दल मेन्शन होते, मी हे काम करू, राईट का. सो मी हे काम करू अशी वाक्य तुम्हाला दिसायला भेटतील. हे याचा जो काही ना अनुमोदन प्रश्न आहे, अनुमोदन प्रश्न. किंवा तुम्ही एक काम करा, याला ब्रॅकेटमध्ये अजून मागणी लिहा. मागणी, इथं मागणी केली जाते, मागणीमध्ये प्रश्न आहे त्यामुळे त्याला मी अनुमोदन प्रश्न म्हणतोय. मागणी करताना प्रश्न विचारला जातो की बाबा मी करू काय, राईट की नाही. तर आज जर म्हटलं मला पुस्तक द्या, राईट की नाही, कृपया मला 10 रुपये द्या, ही एक मागणी झाली. तर ही मागणी जर का झाली तर हे काय झालं, क्रियापदाचा अर्थ जो काही येईल त्या ठिकाणी आज्ञार्थ देणारी मागणी होते ना, कारण मागणीचा बोध होत असेल तर, राईट. परंतु मागणी करताना जर का प्रश्न विचारला जात असेल तर त्याला म्हणतो आपण अनुमोदन प्रश्न. तो मागणी तर केली जाते परंतु प्रश्न विचारला जातोय त्या ठिकाणी आपल्याला काय दिसायला भेटतं, तो अनुमोदन प्रश्न. मग अनुमोदन प्रश्न, आशीर्वाद, सौम्य आज्ञा, विनंती, प्रार्थना, आज्ञा, हे सगळे काय झालेत, हे यांचा जर का समजा बोध होताना दिसायला भेटत असेल तर क्रियापदाचा कोणता आहे तो क्रियापदाचा कोणता अर्थ? आज्ञार्थ आहे. बोला, कळालं का रे? कळालं? कमेंट करा पटकन, जाऊ द्या पुढे. आर यू ऑडिबल टू मी? कळतंय का, माझा आवाज येतो का तुम्हाला? विद्यार्थ, एवढा लेट? बघा आता. सो विद्यार्थ, दुसरा अर्थ क्रियापदाचा तिसरा प्रकार. पहिला झाला स्वार्थ, त्याच्यावरून तुम्हाला काळाचा प्रकार कळत होता, स्वार्थकडून तुम्हाला काळाचा प्रकार कळतो, राईट. दुसरा होता आज्ञार्थ, तिसरा आहे विद्यार्थ. तिसरा काय आहे? विद्यार्थ. तो विद्यार्थ काय आता बघा, विद्यार्थ काय आहे लक्षात घ्या.
विद्यर्थ म्हणजे काय बरं का, जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला विधी 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 म्हणजे काय, कर्तव्य. तो वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला विधी विधी म्हणजे काय, विधी म्हणजे कर्तव्य, तो विधी म्हणजे कर्तव्य 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 राईट. शक्यता कर्तव्य शक्यता योग्यता योग्यता राईट का, योग्यता. नंतर पुढे इच्छा इच्छा राईट. तो इच्छा झाला, योग्यता शक्यता कर्तव्य, विधीलाच आपण कर्तव्य म्हणतो राईट का. तर जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा याचा जर का समजा बोध होत असेल तर त्याला विध्यर्थ क्रियापद असे म्हणतात. ठीक आहे. तो विध्यर्थ क्रियापद असे म्हटलं तरी चालेल, किंवा क्रियापदाचा अर्थ कोणता, विध्यर्थ. तो क्रियापदाचा अर्थ कोणता, विध्यर्थ. म्हणजे क्रियापदाचा अर्थाचा प्रकार बघतोय आपण, तो कितवा, तिसरा प्रकार विध्यर्थ. लक्षामध्ये. तर वाक्याचा जो काही क्रियापद आहे त्याच्या रूपावरून जर का समजा तुम्हाला कर्तव्य शक्यता योग्यता आणि इच्छा यांचा बोध जर का होत असेल तर तुम्हाला दिसायला भेटेल विध्यर्थ. मग त्याला समजून घेणं गरजेचं आहे. तो विध्यर्थ जो काही आहे क्रियापदाचा तिसरा प्रकार, क्रियापदाच्या अर्थाचा तिसरा प्रकार विध्यर्थ. त्याची उदाहरणं मी देतो. पहिलं उदाहरण तुम्हाला मी देतो. पहिलं उदाहरण काय, तर पहिलं उदाहरण आहे, मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. तर मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी हे काय बरं का रे, हे काय आहे बरं का, आज्ञा पाळावी. सांगा बरं का हे काय, तर हे आहे कर्तव्य राईट का. हे मुलांचं कर्तव्य आहे की त्यांनी आईवडिलांचं काय, आज्ञा पाळायला पाहिजे. तो इथं कर्तव्य ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार तुम्ही, कर्तव्य, की बाबा जो क्रियापदाचं रूप आहे त्याच्यावरून मला कर्तव्याचा बोध होतोय राईट का. सो मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी, कर्तव्य. दुसरं उदाहरण, अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे. ज्याच्या अंगामध्ये ताकद असेल ना त्याने जे काम करावं राईट का. सो अंगी धैर्य असणाऱ्यांनीच अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे. कशाचा बोध होतोय, योग्यता. ज्याची योग्यता असेल त्याने जे काम करावं. तर क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला कशाचा बोध होतोय, योग्यतेचा. अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे, याच्यामध्ये योग्यतेचा बोध होतोय. त्यामुळे क्रियापदाचा कोणता प्रकार येतोय हा, तर तुम्ही म्हणणार या ठिकाणी विध्यर्थ राईट का. तो क्रियापदाचा अर्थ त्याचा कोणता प्रकार, विध्यर्थ हा प्रकार आपल्याला दिसायला भेटत आहे राईट. तिसरं उदाहरण घेऊ. तिसरं उदाहरण घ्या, मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी. कर्तव्य येतो, कर्तव्याचं उदाहरण काही मी घेत नाही. मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी म्हणजे कर्तव्य. नंतर पुढे, स्पर्धेतील बक्षीस मला मिळावे. स्पर्धेतील बक्षीस मला मिळावे. काय आहे बरं का रे, तो स्पर्धेतील बक्षीस मला मिळावे हे काय आहे बरं रे, हे काय, शक्यता. काय आहे, शक्यता. तर तुम्हाला जो की क्रियापद आहे त्याच्यावरून शक्यतेचा बोध होतोय. शक्यता बोललो तुम्हाला, योग्यता शक्यता इच्छा कर्तव्य राईट. तो शक्यतेचा बोध होतोय. तो स्पर्धेतील बक्षीस मला मिळावे याच्यामध्ये शक्यतेचा बोध होतोय. त्यामुळे हे जे काय आहे विध्यर्थ आहे, तो हे क्रियापदाचा अर्थ जो काय विध्यर्थ आपल्याला दिसायला भेटतोय. पुढे काय बरं का, पुढे अजून घेतो चौथं उदाहरण. जेवढी जास्त उदाहरण घेईल तेवढे जाऊन तुम्हाला क्लिअर चांगलं होईल. मग पुढे आहे, परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. चला बोला काय आता हे तुम्ही सांगा मला. परीक्षेत मला सांगा बरं काय आहे, परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. इच्छा. ठीक आहे. सो परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा ही झाली इच्छा. माझी इच्छा आहे बाबा मला परीक्षेत पहिला, सो परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा ही इच्छा आहे राईट. आता मला सांग, ही इच्छा पण असू शकतं आणि ही शक्यता पण असू शकतं.
ही इच्छा पण असणार आणि शक्यता पण आहे. जसं वरचं बघा, वरचं उदाहरण जर बघितलं, स्पर्धेतील बक्षीस मला मिळावे, हे पण एक इच्छासारखंच आहे, राईट का. सो इच्छा आणि शक्यता जवळजवळ सारखं आहे. तुम्हाला तसं विचारत नाही ते की इच्छा आहे का इच्छेचा बोध होतोय का शक्यतेचा बोध होतोय, असं नाही विचारणार. इच्छा असो का शक्यता असो, प्रकार कोणता आहे, विद्यार्थ आहे. आलं लक्षामध्ये. तो परीक्षेत पहिला वर्ग मला मिळावा अशी शक्यता आहे, राईट का. तो इथं शक्यता नाही ना, इथं परफेक्ट इच्छा येईल, राईट का. इथं परफेक्ट काय येईल, इच्छा येईल. तो परीक्षेत पहिला वर्ग मला मिळावा ही इच्छा आहे माझी. पुढे काय, आता पाऊस थांबावा. आता पाऊस थांबावा, हे पण इच्छा आहे, राईट. आता पाऊस थांबावा, आता इच्छा आहे माझी की पाऊस आहे काय पाहिजे, पाऊस थांबायला पाहिजे. तो आता पाऊस थांबावा. तो आता पाऊस थांबावा जे की आहे याच्यामध्ये काय दिसायला भेटतो बरं, काय इच्छा आहे. इथं पण काय आहे, इच्छा दिसायला भेटते, राईट. पुढे, कृपया उत्तर पाठवावे. आता हे विनंतीमध्ये आलं, ते विनंतीमध्ये आलं, ते विनंतीमध्ये लिहायची गरज होती, जाऊ द्या. पुढचं घ्या, तो बहुधा घरी असावा. तो बहुधा घरी असावा. बोला काय रे, शक्यता. अशा पद्धतीने तुम्हाला शक्यता दिसायला भेटते. ठीक. तो इनफ मोर दॅन सफिशियंट मी उदाहरण घेतली, राईट. सो तो बहुधा घरी असावा हे झालं विद्यार्थ. तो तिसरा जो की क्रियापदाचा अर्थ आहे विद्यार्थ, त्याच्याबद्दल मी मेन्शन करून दिलं. ठीक. तो 3 प्रकार आपले झाले, क्रियापदाच्या अर्थाचे 3 प्रकार झाले. पहिला स्वार्थ, दुसरा आज्ञार्थ, तिसरा जो काही आहे आपला विद्यार्थ. स्वार्थ म्हणजे काय की ज्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होत असेल त्याला आपण स्वार्थ, क्रियापदाचा प्रकार म्हणतो, क्रियापदाच्या अर्थाचा प्रकार स्वार्थ असं म्हणतो. दुसरा जो काही असतो आपला तो आज्ञार्थ असतो. जर का क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला आज्ञा, विनंती, ठीक आहे, आज्ञा झाली, नंतर विनंती झाली, नंतर जर बघायला गेलात तर काय झालं बरं का, प्रार्थना झाली, आशीर्वाद झाला, अनुमोदन प्रश्न झाला, मागणी झाली, सौम्य आज्ञा झाली, ठीक आहे, असं जर का तुम्हाला दिसायला भेटत असेल तर ते काय झालं आपलं आज्ञार्थ. ठीक आहे. तो क्रियापदाचा अर्थ कोणता झाला, आज्ञार्थ. तिसरा विद्यार्थ्याबद्दल बोललो मी तुम्हाला, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, राईट. उदाहरणं तुम्हाला ओळखता आली. चौथा प्रकार, सो लास्ट प्रकार, संकेतार्थ. संकेतार्थ. आता गंमत बघू काय बरं का, तो क्रियापदाच्या अर्थाचा चौथा प्रकार संकेतार्थ, राईट का. संकेत म्हणजे अट. संकेत म्हणजे काय, संकेत म्हणजे काय, अट. तो संकेत म्हणजे काय, अट. आता अट कशी, लक्षात घ्या. अट कशी, असं करशील तर असं भेटेल, करशील तर भेटेल, राईट का. काम करशील तर पैसा भेटेल, बरोबर की नाही. ती अट आहे, अट एक. असं करशील तर तुला असं, जर तू असं करशील तर मी तुला असं देईल, राईट का. अमुक होईल तर तमुक होईल, अमुक होईल तर तमुक होईल. ज्या ठिकाणी तुम्हाला अमुक तमुकची बात दिसायला भेटते तेव्हा त्याला म्हणतो आपण संकेतार्थ. आता कसं बरं का, तुम्ही याला लिहून घ्या, पहिले याला लिहून घ्या. तुम्हाला काय सांगायचं आहे की जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून, जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून म्हणा, जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून, तो क्रियापदाच्या रूपावरून संकेताचा अर्थ निघतो. संकेत म्हणजे अट. संकेताचा अर्थ निघतो. संकेताचा अर्थ निघतो म्हणजे पुढे लिहा तुम्ही तसं. म्हणजे अमुक केले असते, म्हणजे अमुक केले असते, म्हणजे अमुक केले असते तर अमुक झाले असते, तर अमुक केले असते तर अमुक झाले असते, अमुक झाले असते किंवा तमुक झाले असते, राईट का. अमुक केले असते तर अमुक झाले असते असे समजते. तो असं केलं असतं तर तसं झालं असतं. लक्षात आलं का. जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजे अमुक केले असते तर अमुक झाले असते असे समजते, असे समजते. ठीक आहे. तेव्हा त्यास आपण संकेतार्थी क्रियापद असे म्हणतो. संकेतार्थी क्रियापद असे म्हणतो. विद्यार्थी, राईट का. विद्यार्थी क्रियापद, संकेतार्थी क्रियापद, आज्ञार्थी क्रियापद, असे क्रियापदाच्या अर्थाचे प्रकार मी तुम्हाला सांगतोय, राईट. तो संकेतार्थबद्दल समजून घेण्यासाठी तुम्हाला मी 4 उदाहरण देतो. उदाहरण तुम्हाला त्याच्यावरून आयडिया येऊन जाईल. तो बघा, पहिलं उदाहरणार्थ, मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता. मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता.
राईट. पहिलं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण दुसरं आहे निमंत्रण आले तर मी येईन. निमंत्रण आले तर मी येईन. राईट का. अट होतोय तुम्हाला, अट दिसायला भेटते. निमंत्रण आले तर मी येईन. राईट. ते झालं. नंतर तिसरं उदाहरण, पाऊस आला तर सहल जाणारच. जर असं म्हणतो ना आपण, जर पाऊस आला असं लिहा, तुम्ही लिहिताना पण असं लिहा. जिथं जर तरचा बोध होतोय ना ते झालं संकेतार्थ. जर पाऊस आला तर तरी सहल जाणारच. जर पाऊस आला तरी सहल जाणारच. चालेल. तरी सहल जाणारच. आणि शेवटचं उदाहरण एक लिहून घ्या. तुम्हाला तेवढी आयडिया तर भेटून गेली. काय बरं का, तू आला नसतास तरी चालले असते. तू आला नसतास तरी चालले असते. ठीक आहे. तो अशा पद्धतीने जे काही आहे मी क्रियापदाचा अर्थ हा टॉपिक पूर्ण कंप्लीट करून टाकलेला आहे. ठीक आहे. तो क्रियापदाचा टॉपिक पूर्ण करून कव्हर केलेला आहे. परंतु आपण याच्याबद्दल आपण काय करून घेऊ, उदाहरण आपण MCQ सॉल्व्ह करू. तो MCQ सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीफार आयडिया येऊन जाईल. तो क्रियापदाचा अर्थ जो काय आहे तो कंप्लीट आपला होऊन जाणार आहे. ठीक आहे. बघा बरं का मग आता तो उदाहरणं जे काही आहे ते उदाहरणं आपण बघून घेऊ. स्क्रीन शेअर मी बंद करतो 1 मिनटं, कारण की माझ्याकडे ते PDF नाही रे. 1 मिनटं. हे कुठे गेलं रे. चला बघा बरं का, आता इथं लक्ष द्या. तुम्हाला वाक्य वाचायला दिसायला भेटतात का बघा. तर आता आपण काय करू समजून घेऊ. बघा पहिलं उदाहरण बघा बरं का. तुम्हाला दिसते का, स्क्रीन दिसते का रे. हे बघा पहिलं, राजू अभ्यास कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. तुम्हाला दिसतंय ना हे बघा. ठीक आहे. राजू अभ्यास कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ, अभ्यास कर म्हणजे काय, आज्ञार्थ. राईट का. तर तुम्हाला आज्ञा दिली जाते, तुम्हाला दिसायला भेटते की बाबा काळाचा बोध नाही होते. राजू अभ्यास कर याच्यामध्ये काळाचा बोध होतोय का सांगा बरं का. कोणत्या काळाचा बोध होतोय. काळाचा बोध न होता इथं आज्ञा दिसायला भेटते. त्यामुळे क्रियापदाचा कोणता अर्थ आहे तो क्रियापदाचा अर्थ कोणता, आज्ञार्थ. राईट. तो हे पहिलं उदाहरण कळालं का तुम्हाला, दिसतंय का क्लिअर. ठीक आहे. तो बघा पुढे जो, राईट. तो पुढे जो बरं का. आता पुढे जर गेला तर दुसरं उदाहरण बघा बरं. दिसत नाहीये. काय म्हणते शुभांगी. बघ दुसरं. ब्लर दिसतंय. आता दिसतंय बरोबर. बघ आता हे बघ. चला दुसरं वाचा. दुसरं काय दिलंय, खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा व त्याचा पर्याय लिहा. अंगी शौर्य असणाऱ्यांनीच हे करावे. काय बरं का, कशाचा बोध होतोय. अंगी शौर्य असणाऱ्यांनीच हे करावे. योग्यतेचा बोध होतोय. कशाचा, योग्यतेचा. तो योग्यतेचा बोध होतोय. योग्यतेचा बोध जर होत असेल तर ते काय आहे, शक्यता, कर्तव्य. लक्षात घ्या, शक्यता, कर्तव्य, इच्छा, योग्यता. राईट का. कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, विद्यार्थ येतो. कोणत्या क्रियापदाचा, विद्यार्थ. तो योग्यता उत्तर असणार आहे. पुढे जाऊ. संघर्ष करावा तर मराठ्यांनीच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. राईट. तो संघर्ष करावा तर मराठ्यांनीच का संघर्ष करावा, कारण की त्यांच्यामध्ये काय आहे, योग्यता आहे. आलं लक्षामध्ये. तो हा परीक्षेचा विचारला गेलेला प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. संघर्ष करावा तर मराठ्यांनीच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर कोणता आहे, विद्यार्थ. तो विद्यार्थ आहे का, कारण की तिचा कशाचा बोध होतोय, योग्यतेचा बोध होतोय. तुला तिसरं उदाहरण कळालं का. ठीक. चला पुढे जाऊ. तो पुढे जाऊ आपण आता. पुढचं चौथं उदाहरण बघू. संकेतार्थी वाक्य कोणते ते ओळखा. तो संकेतार्थी वाक्य कोणते ओळखा बरं का. संकेतार्थी वाक्य कोणते ते ओळखा. कृपया रांगेत उभे राहा. मला सांगा, कृपया रांगेत उभे राहा हे काय आहे बरं का रे. कृपया रांगेत उभे राहा हे काय आहे, विनंती. बरोबर. विनंती आहे कधी, आज्ञा नाही. तर विनंती आहे. कृपया रांगेत उभे राहा हे काय आहे, आज्ञा आहे का विनंती आहे, बघा व्यवस्थित. विनंती. तुम्ही आज्ञार्थी लिहिले पण ती विनंती. पुढे चला. देवा मला सद्बुद्धी दे. तो देवा मला सद्बुद्धी दे हे काय झाली बरं का, प्रार्थना करतोय मी देवाजवळ. हे प्रार्थना होते. ठीक आहे. तो प्रार्थना झाली, विनंती झाली, आज्ञा झाली. हे आज्ञार्थ झाला. पुढे जाऊ. प्रयत्न केले तर यश मिळेल.
प्रयत्न केले तर यश मिळेल, हे काय आहे? हे संकेत, ही अट आहे. तुम्ही प्रयत्न केले तर यश मिळेल म्हणजे 100% हे काय आहे? संकेतार्थ आहे. राईट. तो प्रयत्न केले तर यश मिळेल हे संकेतार्थ आहे. मुलांनी शिस्त पाळावी, काय आहे? कर्तव्य. तो मुलांनी शिस्त पाळणं हे कर्तव्य आहे. मुलांनी आईवडिलांचा सेवा करावी, ही काय कर्तव्य आहे. राईट का? तो कर्तव्याबद्दल पण तुम्हाला ओळखता येईल. तो प्रयत्न केले तर यश मिळेल, हे काय झालं? आपलं संकेतार्थी वाक्य झालं. ठीक आहे. तो तुम्हाला कळालं असणार. चौथं उदाहरण कळालं. पुढे जाऊ. पुढे 5वं उदाहरण. कोणीही अशिक्षित राहू नये या वाक्यात क्रियापदाचा अर्थ ओळखा. कोणीही अशिक्षित राहू नये. राईट का? तो काय उद्देश आहे. राईट का? एक उद्देश करून ठेवला आहे की कोणीही अशिक्षित राहू नये. एक तर उद्देश असेल, एक तर उपदेश असेल, तर तुम्हाला कळून जाईल की यार उद्देश किंवा उपदेश आला म्हटल्यावर ते आज्ञार्थ आहे. राईट. ते काय झालं? आज्ञार्थ झालं. तर कोणीही अशिक्षित राहू नये हे एक उपदेश आहे. राईट. उपदेश तर तो उपदेश आहे, त्यामुळे आज्ञार्थ आला. ठीक आहे. पुढे जाऊ. आधी हा पेढा घे पाहू. सांगा बरं रे. आधी हा पेढा घे पाहू. आधी हे पुस्तक उचल पाहू. आधी ही खिडकी लाव पाहू. राईट की नाही? सो आधी ही खिडकी लाव पाहू. मग तुम्हाला दिसायला भेटेल की आज्ञार्थ आहे. पण कोणती आज्ञार्थ रे? सौम्य आज्ञा. कोणती आज्ञा आहे ती? सौम्य आज्ञा. असा पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे. सो आधी हा पेढा घे पाहू या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? तो सौम्य आज्ञा आहे. राईट. पुढे चला बरं का. आता पुढे काय? अमुक केले तर अमुक होईल असे विधान करायचे असल्यास कोणत्या अर्थाचा क्रियापदाचा योजना केली जाते? संकेतार्थ. मी अगोदर तुम्हाला मेन्शन पण करून दिलं, टिप म्हणून लिहून पण दिलं. राईट. अमुक केले तर अमुक होईल हे कशाबद्दल माहिती देऊन जाते? संकेतार्थ. क्रियापदाचा कोणता? संकेतार्थ हा प्रकाराबद्दल माहिती देऊन जाते. ठीक आहे. कळतंय का तुम्हाला? एवढे 7 पर्यंत कळाले का उदाहरणं? सांगा मला, कमेंट करून सांगा. इथपर्यंत कळालं का? हो. ठीक. चला पुढे जाऊ. वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून आज्ञा या गोष्टीचा बोध होतील तर आज्ञार्थी. सिंपल आहे, डोक्याला लावायचं कामच नाही. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता असतो? आज्ञार्थ असतो. हे माहीत आहे आपल्याला. संकेतार्थ वाक्य कोणत्या अवयवावर अवयवावरून ओळखता येते. ठीक आहे. ओळखता येते. तो कोणत्या अवयवावरून ओळखता येईल बरं का? तुम्ही म्हणणार जर तुम्ही केले तर होईल. आणि व वरून का? नाही. नंतर पुढे काय? वा अन नाही किंवा परंतु नाही. जर आणि तर वरून संकेतार्थी ओळखतात. जर पाऊस पडला तर पीक उगेल. जर पाऊस पडला तर मी सहलीला जाईन. राईट की नाही? तो जर तरचा बोध होतोय, संकेतार्थ आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊ. पुढे जर गेलात तर खालीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ स्वार्थ आहे? चला आता स्वार्थ आहे ओळखा. स्वार्थ म्हणजे काय रे? की त्या क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला कशाचा बोध होतोय? त्या क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला काळाचा बोध होतोय. सांगा बरं. काळाचा बोध. राईट का? मतलब तू शांत बस. तू शांत बस काय आहे? तू शांत बस काय आहे? आज्ञा आहे. राईट का? तू शांत बस ही आज्ञा आहे. तो शांत बसला म्हणजे काय झालं बरं का? तो शांत बसला म्हणजे भूतकाळामध्ये घटना घडून गेली. तो शांत बसला, भूतकाळात घटना घडून गेली. त्याने शांत बसावे हे सुद्धा काय झाली? त्याने शांत बसावे म्हणजे हे पण आज्ञा किंवा काही तशाच काहीतरी दिसायला भेटते. तू शांत बसला तर सांगेन, तर हे काय झालं? हे संकेतार्थ झालं. तर तू शांत बसला तर सांगेन हे संकेतार्थ झालं. त्याने शांत बसावे हे काहीतरी आज्ञाच टाईप झालं. राईट की नाही? तर तो शांत बसला हे काय झालं? आपलं स्वार्थ झालं. तो स्वार्थ विचारले तुम्हाला, स्वार्थ ऑप्शन बी करेक्ट. तर तो शांत बसला जे काही आहे तो आपला काय झाला? स्वार्थ क्रियापदाचा प्रकार झाला. लक्षात आलं का? कळालं काय? हो. चला पुढे जाऊ. पुढचं काय बरं का? माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल. राईट का? आता क्रियापद ओळखा म्हणतात ती झालं. आता जे काही ना इथपर्यंत आलो होतो मी, इथपर्यंत झालं आहे माझं. ठीक आहे. पुढे बघा. व्यापार करावा तर त्यानेच. हा हे सांगा रे. व्यापार करावा तर त्यानेच याच्यामधलं काय असेल बरं का? कशाचा बोध होतोय? व्यापार करावा तर त्यानेच याच्यात कशाचा बोध होतोय? सांगा बरं. अजून पुढे आहेत कशाचा? योग्यता. राईट. व्यापार करावा तर त्यानेच का करावा? कारण की त्याच्यामध्ये काय आहे? योग्यता आहे. राईट. तर ते अशा पद्धतीने दिसायला भेटते. 1 मिनिट अजून आपल्याकडे आहेत उदाहरणं काही. काही नाही, मग तेच आहेत तेवढंच पुन्हा. मुलांनो गोंगाट करू नका. आज्ञा. राईट का? ती आज्ञा आहे. तेवढी खिडकी लाव पाहू. सौम्य आज्ञा. हे उदाहरणं जमून जातात. तेवढी खिडकी लाव पाहू या वाक्यातील आज्ञार्थ क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोलतो? सौम्य आज्ञा. राईट. नंतर पुढे काय बरं का? करविता. ते क्रियापदाचे प्रकार आहेत. ठीक. तो अशा पद्धतीने जे काही अर्थ आहे क्रियापदाचा अर्थ, तो टॉपिक मी कव्हर केला. याच्यावरती 100 आणि 101% प्रश्न असतो. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघा, तुम्हाला अंदाज येऊन जाईल गोष्टींचा. तर ठीक आहे. तो तुम्हाला क्रियापदाचा अर्थ हा पॉईंट कळाला का? सांगा बरं का पटकन मला. व्हिडिओ बंद करून घेऊ द्या, लई झालं टाईम.